ढमळेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत पेरू बागेसाठी मार्गदर्शन करत असताना अशा पद्धतीने सेटिंग आणि पूर्वीचा जो व्हिडिओ आहे या ठिकाणं 32 ते 36 आणि ते आपण नंतरनं जे काही 35-36 हजारापर्यंत जे फॉर्म बसले होते त्यानंतरनं हे सेटिंग अशा पद्धतीने पुन्हा सुरू आहे। हे सेटिंगमधलं सातत्य या व्हिडिओमधून तुम्हाला पुन्हा दाखवतो आहे। अशा पद्धतीने येत आहे। नंतरनं त्याच्यावरती जी फूट ही नवीन शेंड्यांचे फूट वगैरे अशा पद्धतीने चालू आहे। हे जे झालेले बदल आहेत हे आपण जे काम केलं तर 27 जुलैपासून पुढे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा चौथा महिना चालू आहे। तर ह्या 4 महिन्यातले बदल अशा पद्धतीने या बागेमध्ये दिसून आलेले आहेत। आणि पूर्वीचे सर्व व्हिडिओ ह्याच बागेतले आहेत। जे पिवळसर होती त्यामध्ये सेटिंग होत नव्हतं, म्हणजे फुलधारणा होत नव्हती। दुसरी गोष्ट फळांचं प्रमाण कमी होतं। तर अशा पद्धतीने आता हे झालेले बदल आहेत आणि आता हे फ्लावरिंग स्टेजसुद्धा चालू आहे। फळांची साईजसुद्धा मला दिसून येईल किंवा दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये, ते पाहून घेऊ शकता। अशा पद्धतीनं या ठिकाणं शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कसं उपलब्ध होईल यावर आधारित अशा पद्धतीनं इथं मार्गदर्शन केलं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणि ही पेरूची क्वालिटी। तर एकंदरीत या ठिकाणं अशा पद्धतीनं हे पेरू बागेमध्ये झालेले बदल हे फक्त 4 महिन्यातले आहेत। आणि आत्ताची सेटिंग ही जी फळं आहेत नवीन फळं या ठिकाणं येतच आहेत। पूर्वीचा जो बहार धरला होता त्याची फळांची हार्वेस्टिंग चालू आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणं हे झालेले बदल ह्या व्हिडिओमधून समजून घ्या। आणि दुसरी गोष्ट यूट्यूब चॅनलला आपल्या पूर्वीचे जे काही व्हिडिओ आहेत ते ह्या बागेतले आहेत। जसे जसे चेंजेस होत गेले तसे तसे ह्या बागेमध्ये आलेले चेंजेस हे या पद्धतीचे आहेत। हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे की जरी बागेमध्ये पूर्वीचा लोड असेल तरीही नवीन फुलधारणा होते, करता येते। फक्त त्यासाठी योग्य नियोजन किंवा मार्गदर्शन असणं हे फळपीक यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि पेरू बागायतदारांनो। हे पहा नवीन अशा पद्धतीनं सेटिंग झालेली। असे फळं आणि असा लोड हा असावा लागतो तेव्हा कुठंतरी आपल्याला 15 टन काढायचं आहे, 16 टन माल काढायचा आहे, 18 टन काढायचा आहे, तो शक्य होतो। परंतु तो 15 ते 18 पर्यंत जायचं आहे, 20 पर्यंत जायचं आहे, तर त्याला असं नियोजन लागतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं सेटिंग होणं गरजेचं आहे। फक्त ते किती वेटेज घ्यायचं आहे आपल्याला किंवा किती झाडाला माल आपल्याला सहन करता येईल किंवा कॅपॅसिटी किती झाडांची यावरती हे सर्व अवलंबून असतं आहे। आणि हार्वेस्टिंग नंतर त्याचे आउटपुट हे दिसतात, किती वेटेज भेटलं किती नाही आहे। सुरुवातीला काही जरी सांगितलं तर ते वेगळं असते, पण अशी सेटिंग ही जोरदार असावी लागते। हे फळांची सेटिंग हे महत्त्वाचं आहे। अशी फळं या ठिकाणं येणं झाडावरती एकदम छोटंसं झाड आहे बा, नवीन जुनी सेटिंग वेगळी, नवीन आता जवळजवळ 17, 18, 12, 13च्या रेंजमध्ये फुलं आणि फळांची संख्या आहे। हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे। ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।